छोटासा एक भ्रम आहे सगळ्यांचा की आय टीचं करिअर हे भविष्यात काय असेल. मी छोटंसंच तुम्हाला विचारते की करोनामध्ये असे कोणते जॉब होते जे सगळ्यात टॉपला होते? करेक्ट, आय टी जॉब. कारण की करोना ही महामारी एवढी मोठी येऊन गेली की 3 ते 4 वर्ष आपल्याला बाहेर निघता निघता गेले. पण आय टीचा हा एक असा एक जॉब होता जिथे जॉब जाण्यापेक्षा अतिशय घरात बसून जॉब मुलांचे लागले. खरंच याला म्हणता तुमच्या ज्या पडत्या काळामध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिली ते करिअर ग्रोथ. दुसरंच, आत्ताच पुण्यामध्ये पाण्याने म्हणजेच पावसाच्या ह्या सगळ्या पुराने खूप परिस्थिती बिकट झाली आहे. जे प्रोडक्शनचे लोक आहेत त्यांना दुसरीकडे जाण्यासाठी ऑफिसला सुट्ट्या टाकावं लागत आहे. पण तरीही या अशा सिच्युएशनही असल्या तरी आय टीवाले मात्र घरामध्ये बसून आपला वर्क फ्रॉम होमनी आपलं काम बजावत आहेत. सो ज्यांचा भ्रम असेल की आय टी सेक्टर हे भविष्यात कुठेतरी थांबणार आहे ए आयमुळे, तो हा खूप मोठा भ्रम आहे. ए आय हे फक्त प्रॉम्प्ट देऊ शकतं, पण ॲक्च्युअल बॅकएंड काम हे आपल्या आय टी सेक्टरच्या पूर्ण कोडिंग आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंटनीच पूर्ण होऊ शकतं. आणि एक लक्षात ठेवा, हे ए आय ही आय टी सेक्टरच्या लोकांनीच निर्माण केलेलं एक टूल आहे की नाही? सो भविष्यात कुणाला असं थोडंसं सुद्धा वाटेल की आय टीचं सेक्टर हे डाऊन होत जाईल, तो हा खूप मोठा भ्रम आहे. माझ्यासाठी तर आय टी हे देवासारखं एक वरदानच आहे. कारण की 2 मुलांचा सांभाळ करून आज मी माझ्या क्षेत्रात उच्चांक गाठत आहे. माझे स्वप्न मी पुरे करत आहे. आणि ही फक्त शक्ती मला माझ्या देवामुळेच म्हणजे आय टी सेक्टरमुळेच भेटली. त्यामुळे जे यूथ, जे यंग जनरेशन असेल त्यांना मी हेच सांगते की हा खूप मोठा भ्रम आहे की ए आयमुळे आय टीचं मार्केट डाऊन होणार आहे. आय टी नेव्हर बी डाऊन एनी टाईम. ते नेहमी ग्रोथ होत राहणार आणि भविष्यात त्याची तुम्हाला एक योग्य टेक्नॉलॉजी निर्माण होईल. बघा, पटतंय का?